ठाणे जिल्ह्यामध्ये भयानक घडलं आहे। 14 वर्षाच्या मुलाचं पायाचं दुखणं होतं, पण ऑपरेशन मात्र केलं गुप्तांगाचं। मित्रांनो, मुलाचा पाय दुखत असल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात घेऊन गेले, पण डॉक्टरांनी त्याच्या पायावर उपचार करण्याऐवजी त्याच्या गुप्तांगाचंच ऑपरेशन केलं। 14 वर्षाच्या प्रीतम सुरेश पागे या मुलाच्या तळपायाला जखम झाली होती, त्यामुळे प्रीतमचे आईवडील त्याला उपचारासाठी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले होते। त्यानंतर प्रीतमच्या पायाचे एक्सरे काढण्यात आले। सर्व रिपोर्ट चेक केल्यानंतर डॉक्टरांनी मुलाच्या पायाचं ऑपरेशन करण्याचं सांगितलं। डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचं सांगताच प्रीतमच्या पायाच्या ऑपरेशनची तयारी सुरू करण्यात आली। प्रीतमचे ऑपरेशन करण्याअगोदर 2 लहान मुलांच्या लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया तिथे करण्यात आली होती। त्यानंतर प्रीतमला ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर त्याचं देखील लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया करण्यात आली। पुढे प्रीतमचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याला बाहेरच्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं। मुलगा बाहेर आल्यानंतर आईने त्याच्याकडे बघितलं असता त्याच्या पायाचं ऑपरेशन केलं नसून त्याच्या गुप्तांगाचं ऑपरेशन केल्याचं तिच्या लक्षात आलं। त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नसताना त्याच्या लघवीच्या जागेचं ऑपरेशन का केलं असं विचारत करत प्रीतमच्या आईने हॉस्पिटलमध्ये आरडाओरडा सुरू केली। पुढे डॉक्टरांच्या सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं आणि जखम झालेल्या डाव्या तळपायाचं ऑपरेशन करण्यात आलं। दरम्यान मुलाला 2 प्रॉब्लेम होते, म्हणून त्यांनी 2 ऑपरेशन एकाच वेळी केली। ऑपरेशनच्या वेळी पेशंटसोबत असलेल्या नातेवाईकांना याबाबत सांगण्यात आलं होतं, पण त्याचे नातेवाईक बदलले असावे असा दावा शहापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केला आहे। डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवत माझ्या मुलाचं चुकीचं ऑपरेशन केलं। जोपर्यंत माझ्या मुलाची जबाबदारी डॉक्टर घेत नाहीत तोपर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेणार नाही आणि मुलाला घरी देखील घेऊन जाणार नाही असा इशारा मुलाच्या वडिलांनी दिला आहे। मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी आताच तुम्ही SS प्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा।